मला वरचेवर पिंपल्स आणि ॲक्ने न येण्याचं मला अजून एक कारण कळलेलं आहे आणि ते म्हणजे मी माझ्या त्वचेला सतत हायड्रेटेड ठेवते. जेव्हा आपण वरूनच पोषण आपल्या त्वचेला देत नाही ना, तेव्हा काय होतं माहिती आहे? आपली त्वचा एक्स्ट्रा सीबम प्रोडक्शन म्हणजे एक्स्ट्रा तेल सोडत असते आणि त्याच्यामुळे त्याला जर ब्लॉकेज झालं, त्वचा वरून क्लीन नसेल, तर अडकलं जाणार आणि काय होणार आहे? जास्त तेल जेव्हा सिक्रेट होणार आहे, कुठेतरी ॲक्ने, पुरळ, पिंपल छोटं-छोटं येणारच आहे. हे होऊ नये यासाठी वरचेवर सतत हायड्रेशन करायचंय. वापरायचं कसं? या सीरीजमध्ये मला तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे ती शीट मास्क की फक्त शनिवार रविवार करण्याची किंवा डायरेक्ट जाऊन फेशियलचे एक 2-4 हजार रुपये घालायचे पार्लरमध्ये, अशी ती गोष्ट नव्हे. तुम्ही आत्ता पण माझं शूटिंग आहे, माझी प्रचंड गडबड आहे. वर्किंग डेला सुद्धा जेव्हा आपण इतर कामं करत असतो. आता मी हे लावलेलं आहे. 20 मिनिट मी हे कामिंग आणि प्रचंड मॉइश्चरायझिंग सेंटलाचं मास्क ठेवणार आहे. 20 मिनिट्स इनफ होतात. आता मी बडबड करते त्यामुळे ते खाली येते. ओके. त्याच्यामध्ये एक्स्ट्रा छान त्याचं सीरम आहे. हां. आणि ते जे एक्स्ट्रा उरलेलं असतं बघा, ह्याच्यामध्ये किती आहे अजून, ते नंतर त्वचेला किंवा गळ्याला सगळीकडे लावता येतं. ओके. आणि आपल्या हातांना लावता येतं. तोपर्यंत तुम्ही घर आवरू शकता, तुम्ही जर्नलिंग करू शकता, कृतज्ञता व्यक्त करू शकता, इतर तुमची घरातली काही कामं असतील, सूचना असतील, फ्रीज आवरणे, एखादा पदार्थ बनवणे, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर रोजच्या गडबडीमध्ये असं मल्टीटास्किंग केल्याशिवाय काहीही होणार नाही. याच्यासाठी वेगळा वेळ काढेन शनिवार रविवार तरच मी हे करेन असं तुम्ही म्हणालात तर ते होणार नाही. बेस्ट शीट मास्क आहे नायकाच्या सेलमध्ये. हे तुम्ही नक्की घ्या आणि वरचेवर वापरत राहा. जबरदस्त टेक्स्चर होणार आहे. सतत हायड्रेटेड स्किन राहणार आहे. आणि तिसरं म्हणूनच डल आणि ड्राय स्किनच जास्त टॅन आणि पिगमेंटेड होते. बारीक-बारीक डार्क स्पॉट्स, ॲक्ने पिंपलचे आलेले किंवा काय टॅनिंग, फोड जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी, वांग सुद्धा पिगमेंटेशन कमी करायला ओव्हरऑल सुद्धा हायड्रेशन नक्की काम करतं.